ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक कांस्य पदक. भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर 2-1 ने विजय. टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक. विनेश फोगाटचा निवृत्तीनंतरही रौप्य पदकाची आशा. सीएसमध्ये रात्री 9:30 वाजता सुनावणीची शक्यता. विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार. नीरज चोप्रा आज जेव्हलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार. रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावत सेमीफायनलमध्ये. क्वार्टर फायनलमध्ये अल्बानियाच्या कुस्तीपटूवर 12-0 ने मात. अमन सेहरावत रात्री 9:45 सेमीफायनल खेळणार. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात. अजित पवारांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जात दर्शन घेतलं. इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा. जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं आवाहन. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते. आम्ही प्रोत्साहन देणार नाही. संजय राठोडांविरोधातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलं. प्रकरण मागे घेण्याबाबत वकिलांना कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोर्टानं एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो अंतिम निकाल आहे असं नाही. चित्रा वाघ यांच्याकडून स्पष्ट. संजय राठोडच्या राजीनामा घ्या बोलणारी चित्रा वाघ तोंडघशी पडली. आता तरी उद्धव ठाकरेंवर बोंबलणं बंद करा. ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 45 मिनिट चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता. बच्चू कडू यांनी कंत्राटदारांच्या कानशिलात लगावली. ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू संतापले. विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर. सह्याद्री अतिथीगृहावर भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांच्या बैठका. भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून घेतली शपथ. सरकारच्या सल्लागार समितीत 15 सदस्यांचा समावेश. लोकशाही स्थापित झाल्यानंतर शेख हसीनाला बांगलादेशमध्ये जाणार. शेख हसीनांचा मुलगा सजीब वाजेद यांची माहिती. जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. भूकंपानंतर जपानच्या दक्षिणेकडील बेटांना त्सुनामीचा इशारा.